चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 12 नोव्हेंबर रविवार मात्र अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे दिवाळीतील लक्ष्मीपूजन। बघा, लक्ष्मीचा दिवस, लक्ष्मी पूजनाचा दिवस हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। उद्याच्या दिवशी तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे जास्त उपाय हे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये स्थिर करण्यासाठी करायचे आहे। यातील एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि उद्याच्या दिवशी लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये या एका वृक्षाची अशी काही पानं आणायची आहेत, जी पानं आणल्याने त्या पानांसोबत माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल आणि आलेली माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड स्थिर होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, जो फक्त आणि फक्त लक्ष्मी पूजनाच्याच दिवशी करता येतो। जर हा एक उपाय तुम्ही केला, या एका झाडाचं पान जर तुम्ही उद्या तुमच्या घरात आणलं, तर घरातील नकारात्मकता, घरातील दारिद्र्य, घरामध्ये असलेलं जे 18 विश्व दारिद्र्य ज्याला म्हणतो, ते दारिद्र्य संपूर्ण जाईल आणि घरामध्ये अखंडित माता लक्ष्मीची कृपा होईल। आता कुठल्या झाडाचा पान आहे, उपाय नक्की कसा करायचा आहे, हे संपूर्ण पाहण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं या उपायासाठी, उद्या सकाळी, एकतर सकाळी किंवा सायंकाळी, सकाळी 6:30 ते 7:30 ज्याला आपण ब्रह्ममुहूर्त नाही, लक्ष्मी येण्याचा मुहूर्त म्हणतो, लक्ष्मी येण्याची वेळ, त्यावेळेस तुम्ही या झाडाची पानं आणली तरी चालेल, किंवा मग संध्याकाळी 6:30 ते 7:30 या दरम्यान जरी तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल। तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे रुईचं झाड आहे, पांढऱ्या रुईचं झाड, या पांढऱ्या रुईच्या झाडाची 6 पानं तुम्हाला आणायची आहेत। ठीक आहे, पांढऱ्या रुईच्या झाडाची 6 पानं तुम्हाला तोडून आणायची आहेत। आता तुमच्या आजूबाजूला नसतील तर नर्सरी जिथे जवळ असेल तर त्या नर्सरीमध्ये जा, मात्र उद्याच्या दिवशी तुम्हाला रुईची पानं तुमच्या घरात आणायचीच आहे। ही साहीच्या 6 पाने घरी आणल्यानंतर जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार असाल त्याच वेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे। तुमचं लक्ष्मीपूजन सर्व काही करून झालं की त्यानंतर काय करायचं आहे, ही 6 पानं एका प्लेटमध्ये, एका ताम्हणात, एका ताटामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत। त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आहे, दूध टाकायचं आहे, पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, याला जल आणि दुधाने अभिषेक घालायचा आहे। त्यानंतर ही पानं तुम्हाला पुसून घ्यायची आहेत। पुसून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये हळद कुंकू मिक्स करायचं आहे, थोडंसं अष्टगंध, थोडंसं थोडीशी चंदन पावडर, एखादी केशराची काडी, हळद कुंकू, अष्टगंध, केशर आणि चंदन पावडर, या 5 गोष्टी एकत्र करायच्या आहेत। ताई, आमच्याकडे 5ही गोष्ट नाही आहेत, फक्त हळद आणि कुंकू आहे। जर तुमच्याकडे हळद कुंकू आहे तर फक्त तेवढंच घेतलं तरीही चालेल। थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल, तेही नसेल तर साधं आपल्या घरातलं जे पाणी असतं ते घालायचं आहे आणि हे जे कुंकू, हळद कुंकू आहे ते मिक्स करायचं आहे। त्यानंतर या साहीच्या 6 पानांवरती एक स्वस्तिक काढायचे। ठीक आहे, साहीच्या 6 पानांवरती एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर एक मोठंसं ताट घ्यायचं आहे, ज्याला प्लेट म्हणतो, हे एक मोठं ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये गोल अशी तुम्हाला ही 6 पानं लावायची, गोल अशी ही 6 पानं लावायची आहे। साहीच्या 6 पानांवरती तुम्ही हळद कुंकवाने स्वस्तिक काढल्यावरती या स्वस्तिकावरती 1-1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे। ठीक आहे, 1-1 रुपयाचं नाणं ठेवून झाल्यानंतर त्या 1-1 रुपयाच्या नाण्यांवरती थोडी अक्षद, तांदूळ तुम्हाला ठेवायचे। ठीक आहे, तांदूळ ठेवून झाले की त्यानंतर यावरती तुम्हाला 6 पंत्या ठेवायच्या, मातीच्या ज्या पंत्या असतात त्या, किंवा तुम्ही जर पिठाच्या बनवणार असाल तर त्या पिठाच्या 6 पंत्या, ज्यामध्ये तुम्हाला वात घालायची आहे, तूप असेल तर तूप, तेल असेल तर तेल, असं 6 पंत्या तुम्हाला याच्यावरती ठेवायच्या। या साहीच्या 6 पंत्यांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे। या साहीच्या 6 पंत्या ज्या प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत, ती प्लेट जी आहे ती माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला ठेवायची आहे। दोनही हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मीला तुमची जी इच्छा असेल, ज्या इच्छेसाठी तुम्ही आज हा उपाय किंवा सेवा करत आहात, ती इच्छा मनापासून तुम्हाला तिला सांगायची आहे। सांगितल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे आणि 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। 1 वेळा गायत्री मंत्र, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। इतकं करून झालं की त्यानंतर यातील एक दिवा त्या पानासकट उचलायचा आहे, पानासकट एक दिवा उचलायचा आहे आणि तो माता लक्ष्मीच्या समोर ठेवून द्यायचा आहे।
दुसरा दिवा उचलायचा आहे आणि तो तुमच्या घरामध्ये जिथे तुमचं तिजोरी असेल, जिथे तुम्ही धनधान्य ठेवताय तिथे, म्हणजे आता कपाटात ठेवताय तर कपाटाच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे, कपाटात नाही, कपाटाच्या समोर. ठीक आहे. दुसरा दिवा तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. तिसरा दिवा तुम्हाला केळीच्या झाडाजवळ ठेवायचा आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला शेजारी पाजारी जिथेही केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडाजवळ तुम्हाला तिसरा दिवा ठेवायचा आहे. चौथा दिवा तुम्हाला तुळशी मातेच्या समोर ठेवायचा आहे. तुमच्या घरामध्ये जिथे तुळस आता जी आहे त्या तुळशी मातेसमोर ठेवायचा आहे. आणि पाचवा दिवा जो आहे तो तुमच्या आजूबाजूला गावात जिथेही माता लक्ष्मीचं मंदिर आहे, गणपतीचं जरी मंदिर असेल तर तिथे माता लक्ष्मीची प्रतिमा असतेच, हनुमंताचं मंदिर असेल तरी माता लक्ष्मीची प्रतिमा असतेच, छोटी मोठी बघा आजूबाजूला कुठे ना कुठे असते. तर माता लक्ष्मीच्या समोर किंवा आपली गावदेवी माता असते, कुठेही तुम्हाला जाऊन ही माता लक्ष्मीच्या समोर हा एक पाचवा दिवा ठेवायचा आहे. आणि जो सहावा दिवा उरेल तो तुम्हाला तुमच्या घरातील उंबरठ्यावरती ठेवायचा आहे. ठीक आहे. सहावा दिवा तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती ठेवायचा आहे. त्या पानासकट तुम्हाला हे दिवे सगळ्याच ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत. आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगते मी हे दिवे आपण ह्या ठिकाणी का ठेवायचे. पहिली गोष्ट म्हणजे रुईचं झाड, रुईचा वृक्ष, पुरातन शास्त्रामध्ये अशी मान्यता आहे की रुईच्या झाडातून पौर्णिमेच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी एक दिव्य शक्ती प्रज्वलित होते, एक दिव्य शक्ती बाहेर पडते. जेव्हा हे दिव्य शक्ती बाहेर पडणारं झाड, वृक्ष, त्याचं पान तुम्ही घरात आणाल आणि या पानावरती जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दिवा प्रज्वलित कराल तेव्हा त्या दोनही दिव्य शक्ती एकत्रित येतील. आणि त्या दोनही दिव्य शक्ती एकत्रित आल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य संपायला अगदी क्षणही पुरेसं असेल. दारिद्र्य संपायला लागेल, घरामध्ये असलेली नकारात्मकता निघून जाईल, घरामध्ये लक्ष्मीची कृपा होईल. बघा केळीच्या झाडाजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे, तुळशीजवळ. आता तुळशी ही माता आहे आणि या तुळशी मातेच्या जवळ जर तुम्ही इच्छाप्राप्तीचा हा जर दिवा प्रज्वलित केला तर तुमच्या घरामध्ये धन आकर्षित होईल. तुम्ही तुमच्या घरामध्ये जी तिजोरी आहे त्याच्यासमोर हा दिवा प्रज्वलित केला तर तुमच्या घरामध्ये जे धनधान्य आहे त्यामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होईल. तुम्ही जर केळीच्या झाडाजवळ हा दिवा प्रज्वलित केला तर जे केळीच्या झाडावरती खरं तर बृहस्पती देवांची वस्ती आहे अशी मान्यता आहे. आणि बृहस्पती देव हे धनदैवत आहेत, धन खेचून आणणारे दैवत आहेत. आणि जर तुम्ही उद्याच्या दिवशी तिथे दिवा प्रज्वलित केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये धनकृपा होईल, धनलक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्राप्त होईल, धनाचे सर्व प्रश्न सुटतील आणि तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैशांचा योग सुरू होईल. तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये हा दिवा प्रज्वलित केलात तर माता लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्यावरती राहील. बघा घरी कितीही सेवा केली तर एक मंदिराच्या ठिकाणी दिवा प्रज्वलित करण्याचं ते एक स्थान वेगळं असतं. जेव्हा तुम्ही उद्या तिथे एक दिवा प्रज्वलित करणार आहात तेव्हा लक्षात घ्या तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या माता लक्ष्मीपर्यंत पोहोचल्या जातील. आणि जेव्हा तिच्यापर्यंत त्या इच्छा पोहोचल्या जातील तेव्हा अगदी काहीच क्षण लागतील की तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होणार. जेव्हा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती हा दिवा प्रज्वलित करणार आहात, उंबरठा म्हणजे काय तर माता लक्ष्मी याच उंबरठ्याने आपल्या घरात प्रवेश करत असते. आणि जेव्हा त्या पानावरती दिव्य शक्ती बाहेर पडणाऱ्या त्या पानावरती तुम्ही हा एक दिवा प्रज्वलित करणार आहात तर त्या क्षणात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित व्हायला सुरुवात होईल. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल आणि आलेली माता लक्ष्मी अखंडित तुमच्या घरामध्ये स्थिर होईल. त्यामुळे या काही ठिकाणी तुम्हाला या दिव्य शक्तीचं झाड असणारं, दिव्य शक्ती असणारे ह्या पानांवरती तुम्हाला हे दिवे लावायचे जेणेकरून तुमच्या आलेल्या इच्छा पूर्ण होतील, तुमच्या मनोकामना ज्या काही त्या पूर्ण होतील, तुमची कामं मार्गी लागतील, घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल, तुमच्या घरामध्ये असलेले जे दारिद्र्य आहे ते संपून जाईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, प्रत्येकाने हा उपाय वर्जून करा. आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता बऱ्याच कमेंट्स अशा असेल की ताई ही पानं जी आहेत ती आम्ही नंतर काय करायची. तुम्ही निर्माल्यामध्ये ही पानं टाकून देऊ शकतात. फक्त उद्याच्या दिवशी याच पानांवरती तुम्हाला दीप प्रज्वलित करायचा आहे.